सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। आज सकाळी 11:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार। महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यानंतर बैठक। शहांनी मोदींना अपमानित करण्यासाठी विधेयक आणलं असावं। केंद्रानं महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक आणलं। महिला विधेयकावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार। देशाची जनता काँग्रेसला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। महिला आरक्षण विधेयकावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका। कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरला। विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली। महिला आरक्षण विधेयकावरून सुनेत्रा पवारांची विरोधकांवर टीका। महिला आरक्षणाची लढाई थांबणार नाही, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। डिलिमिटेशनमुळे अन्याय होणार हे दक्षिणेतील जागृत पक्षांनी ओळखलं। टीडीपी पक्षाकडून राजकीय स्वार्थासाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका। रोहित पवारांची टीका। व्हीएसआर सोबतच या संबंधांमुळे दबावातून टीडीपीनं बिलाच्या बाजूनं मतदान केलं, रोहित पवारांचा दावा। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार। शिवसेनेमध्ये 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम कोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी यांचं नाव चर्चेत। तसंच अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरींचंही नाव चर्चेत। नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग सुरू। महिला आरक्षण विधेयकावरून मवियाविरोधात भाजप मैदानात। इंडिया आघाडीच्या भूमिकेविरोधात भाजपचा मुंबईमध्ये आक्रोश मोर्चा। बड्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 21 एप्रिलला आक्रोश मोर्चा निघणार। मोर्चानंतर जाहीर सभा घेऊन भाजप विरोधकांवर तोफ टाकणार। एकनाथ शिंदे पंजाबमध्ये सर्व विधानसभेच्या जागा लढवणार। शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार। 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार। पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंगल यांच्या नेतृत्वात चर्चा। कुख्यात जयेश पुजारी यानं स्वतःच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केला होता। तपास अधिकारी दिगंबर कोपरे यांची न्यायालयामध्ये माहिती। कुख्यात गुन्हेगार जयेश पुजारीनं कर्नाटकच्या बेळगाव हिडलंगा मध्यवर्ती कारागृहात 2 मोबाईल फोन लपवले होते। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। मुलींना जाळ्यामध्ये ओढण्यासाठी एक लव्हगुरू आरोपीला टिप्स द्यायचा। विशिष्ट पद्धतीनं चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलवायला भाग पाडायचा आणि आरोपीला टिप्स देणाऱ्या लव्हगुरूच्या पोलीस शोधामध्ये आहेत। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपी अयान दी कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा। कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी कॅफे चालकाला पैसे द्यायचा। कॅफेमध्ये जोडप्यांना बसण्यासाठी वेगळे कंपार्टमेंट होते, सूत्रांची माहिती। अमरावतीच्या परतवाडातील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एसआयटीच्या तपासामध्ये अनेक बाबी समोर। कालपासून 10 जणांना एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सोशल मीडियावरून 41 अकाउंट सायबर सेलच्या मदतीनं डिलीट। राष्ट्रीय महिला आयोगानं व्हीसीद्वारे प्रकरणाचा आढावा घेतला। पालकमंत्री बावनकुळे परतवाडा प्रकरणाचा आज संपूर्ण आढावा घेणार। बावनकुळेंची जिल्हा पोलीस अधीक्षक तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा दौरा। टीसीएसमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती। तौसिफ इगतपुरीमधील रिसॉर्टवर पीडितेला आणायचा, सूत्रांची माहिती। हॉटेल आणि लॉज रडारवर असून लवकरच चौकशी होणार। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये एटीएसची पहिली एंट्री। रजा मेनन, शफी शेख यांची 3 तास कसून चौकशी। निदा खान कनेक्शनवर संशय अधिक गडद। दिल्ली ब्लास्टमधील आरोपी सोबतच्या लिंकचा तपास सुरू। आज दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याची भर। अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीज ऍक्टचा समावेश। धार्मिक भावना दुखावल्याचंही कलम लागू। मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक। वनराई पोलिसांकडून नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये 9वा आरोपी अटकेत। अटक केलेला आरोपी अंमली पदार्थांचा विक्रेता असल्याची माहिती।